नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून। शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिंदेंना बसला सर्वात जबरदस्त मोठा धक्का। शिंदेंची साथ सोडत 3000 पदाधिकारी परतले मातोश्रीवर। नेमकं काय घडलं आहे बातमी समजून घेण्या अगोदर आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, जय महाराष्ट्र। राजकारणामध्ये कधी कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो, हे आजपर्यंत आपण पाहत आलो आहोत। मात्र राजकारणामध्ये कधी कोण कोणाचे पाय खेचेल हे सांगता येत नाही। अशातच जाता ज्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांची अडचण आता वाढताना दिसून येत आहे। त्यांच्या मनातील अनेक गोष्टी आता प्रसार माध्यमांसमोर बाहेर येतानाही दिसून येत आहे। एकीकडे सत्तेत गेलेले नेते मंडळीच्या शब्दाला आता वारंवार डावलतले जात आहे। यातच एकनाथ शिंदेंच्या पक्ष फोडण्यासाठी केलेली धडपड, शहाजी बापू पाटलांचा केलेला गेम, कल्याण डोंबिवलीमध्ये गणेश नाईकांनी फिरवलेली जादुकी छडी, या सगळ्यांनीच आता शिंदे गटाचा पुरा गटच खुळखुळत झाला आहे। एकनाथ शिंदे गट ज्या भीतीला घाबरत आहेत तीच भीती भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना दाखवत आहे। मित्रांनो, कोर्टात सुरू असलेल्या धनुष्यबाणाचा निकाल वारंवार पुढे ढकलत जात आहे। भारतीय जनता पार्टी आणि केंद्राच्या दबावामुळे शिंदे गटाला वाक म्हटलं तर वाकायचं आणि उठ म्हटलं तर उठायचं असं काम करावं लागत आहे, असं शिंदे गटातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र हीच मनातील खतखत आता शिंदे गटातील नेते मंडळी बोलून दाखवताना दिसत आहे। एकीकडे पैशाची झालेला व्यवहार, दुसरीकडे झालेली घुरखोडी आणि निलेश राणेंनी केलेले थेट आरोप हे पाहता एकच लक्षात येतं की पैसे वाटा, निवडणुका जिंका, पक्ष फोडा आणि राज्य करा असं यावेळी राणेंकडून म्हणण्यात आलं होतं। हे कमी की काय म्हणून राणेंनी जो काही मतदानाच्या निकालाची तारीख आहे या संदर्भातही त्यांनी खडे बोल सुनावला आहे। काहीतरी गपला करायचा होता म्हणून तारीख पुढे ढकलली। आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे। सध्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय सुरू आहे हे कोणाला समजून येत नाही। मात्र एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता हवी आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी कुठल्याही थराला जाऊ शकते, हे मात्र तितकंच नक्की। एकीकडे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीत असलेले तू मेमे सत्तेत मात्र एकत्र आणि रस्त्यावरच्या राजकारणात मात्र तू मेमे, यामधून बऱ्याच काही गोष्टी आता समोर येताना दिसू लागल्या आहेत। राष्ट्रवादी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून काम करते की काय आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेविरुद्ध राष्ट्रवादी आता जोरदार काम करत असल्याचंही भारतीय जनता पार्टीला दिसून येत आहे आणि या सगळ्याच गोष्टीला पाठिंबा देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत असल्याचं शिंदे गटाचे आमदारांचं म्हणणं आहे। याच गोष्टीला अनुसरून शिंदेंच्या बालेकिल्ल्यासह असलेल्या ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। मित्रांनो, ठाण्यामध्ये अनेक पदाधिकारी, अनेक नगरसेवक हे नाराज आहेत आणि ठाण्यातील निष्ठावंत कट्टर शिवसैनिक हा होणारा अन्याय डोळ्यांनी बघू शकत नाही। ज्या काही राजकीय दबावामुळे शिवसेनेचे हाल होत आहे, ठाण्यातून तब्बल 1000हून अधिक कार्यकर्ते, 400हून अधिक पदाधिकारी या सर्वांनी थेट मातोश्री गाठत या ठिकाणी जाऊन ठाकरेंच्या उपस्थितीत सगळ्यांनी आपल्या मनगटी शिवबंधन बांधून घेतला आहे। उद्धव ठाकरेंनी यावेळी खडे बोल सुनावत असताना म्हटलं की स्वाभिमानी जगणारी शिवसेना हवी की भारतीय जनता पार्टीच्या दोरीला बांधून राहिलेली शिवसेना हवी, हे सगळ्यांनी नीट व्यवस्थित विचार करून राहायला हवं आणि येत्या काळामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पिता पुत्रच राहतील आणि त्यांच्यासोबत कोण राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांना देखील आता क्षणोक्षणी मातोश्रीची आठवण येताना दिसून येत आहे। एकीकडे भारतीय जनता पार्टीचे आमदार संतोष बांगरवर केलेले आरोप असतील, त्याचवेळी अद्वैत हिरेंना प्रवेश देऊन दादा भुसे यांना कोंडीत अडकवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असेल, ठाणे कल्याण डोंबिवलीचा फोडाफोडीचं राजकारण असेल, तर दुसरीकडे भरत गोगावले विरुद्ध तटकरे जो काही सामना रंगला आहे, तर इकडे राणे कुटुंबामध्ये फाटाफूट झाली आहे। म्हणजे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जे काही बिनसलं आहे ते इतर जिल्ह्यामध्येही बिनत असताना दिसत आहे। त्यामुळेच पालघर, नवी मुंबई, ठाणे येथील कट्टर निष्ठावंत शिवसैनिक हे पुन्हा ठाकरेंकडे परतताना दिसत आहे। हा झालेला पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक नवी मोठी ताकद, एक नवी मोठी ऊर्जा असणार आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा महापौर बसणार की नाही, तर तिसरीकडे काही केलं तरी भाजपला मुंबई आपल्या ताब्यात घ्यायची आहे। या एक ना अनेक गोष्टीवरून एकच सध्याचं चित्र दिसत आहे की मुंबई महापालिकेवर आजही ठाकरे नावाचे ब्रँड भगवे वादळ
फडकल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.